नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं विज्ञान न्यूमरोलॉजी मध्ये स्वागत। व्हिडिओला चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला दोन गोष्टी काही सांगणार आहे। जुलै महिना ते 1/1/2026 पर्यंतचा हा व्हिडिओ आहे। हे आपण ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रानुसार ढोबळमानाने काढलेल्या ह्या गोष्टी आहेत। ह्या सगळ्या गोष्टी होतील नाही होतील असा तर्क वितर्क करू नका। जो आम्ही अंदाज बांधला आहे आतापर्यंत तो घडत आला आहे, त्या आधारे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। त्यामुळे स्वतःचं कमेंट करणं किंवा मत व्यक्त करणं हे तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, पण समजून उमजून ह्या व्हिडिओला घ्याल ही मी तुम्हाला विनंती करते। पहिल्यांदा आपण जाणून घेऊया 1/7/2025 ते 1/1/2026 पर्यंतचा हा 6 महिन्याचा काळ आपल्याला कसा जाणार आहे या बाबतीत आपण बोलणार आहोत। आपण थोडंसं आता जाणून घेऊया जुलै महिना आपल्यासाठी सगळ्यांसाठी कसा जाणार। अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे। आरोग्याच्या तक्रारी सगळ्यांना राहतील। आरोग्यामध्ये पोट विकार म्हणजे तुम्हाला पाण्यातून विषबाधा होण्याची शक्यता आहे, फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता आहे। कावीळीचं प्रमाण जास्त वाढणार आहे। पाण्यातून जे दुष्परिणाम होणार आहेत, दूषित पाण्यामुळे होणारे रोग हे जुलै महिन्यामध्ये होणार आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे की नवीन ज्या गोष्टी घडणार आहेत ते म्हणजे सोन्याला बाजार कमी येईल। दुसरी गोष्ट म्हणजे शेअर मार्केटला मोठा धक्का बसेल। तिसरी गोष्ट म्हणजे पालेभाज्या असतील, शेतकऱ्यांचे जे काही हे असतील त्याला समतोल बाजार राहील। विशिष्ट पालेभाज्यांना बाजार कमी होईल। दुसरी गोष्ट म्हणजे जे काही राजवटीचं राजकारण चाललं आहे, राजकारण असेल त्याच्यातही थोडीशी उतार चढाव व्हायला मिळेल। हा महिना ऑल ओव्हर सगळ्यांना थोडासा त्रासदायक जाईल। थोडंसं कुणा लोकांना चांगला जाईल, कोणा लोकांना कमी जाईल। नवीन काहीतरी रोग येऊन आर्थिक व्यवस्था थोडी बिघडण्याचे चान्सेस आहे। लोकांना त्रास होण्याचे, व्हायरल त्याच्यातून गप्प बसण्याची वेळ ह्या महिन्यामध्ये येणार आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावण मास। श्रावण मासात हरियाली तीज किंवा सगळे आपल्या 15 ऑगस्ट सारखा सगळ्यात मोठा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला जातो। त्यामुळे हा ऑगस्ट महिन्याला विशिष्ट महत्व आहे। ह्या महिन्यात तीज तेव्हार खूप अत्यंत महत्वाप्रमाणे हिंदू शास्त्राप्रमाणे लोक करत असतात। ह्या महिन्यामध्ये व्रत वैकल्य सुद्धा केलं जातं। आता ह्या महिन्यामध्ये थोडंसं आपण विचार केला तर थोडंसं काही लोकांना व्याधी होण्याची शक्यता आहे, काही लोकांना पैसे भेटण्याचे संपर्क आहे, काही लोकांना मानसिक टेन्शन वाढण्याचा संभव आहे। आता ऑल ओव्हर जर आपण बाहेरचं पाहिलं तर ह्या महिन्यामध्ये थोडीशी भाजीपाला थोडा मंदीत राहील। आणि दुसरी गोष्ट लाल जे शेतकऱ्यांचे जे पण लाल गोष्टी आहेत म्हणजे रेड कलरच्या गोष्टी, लाल गोष्टी, त्यामध्ये टोमॅटो येतील, गोंडा येईल, ह्या सगळ्या गोष्टींना बाजारभाव चांगला तेजीत राहील। आपण असं म्हणणार नाहीये की लाल गोष्टींना ते राहीलच, पण एक आपण ढोबळमानाने ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। ह्या महिन्यामध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट आपल्याला सरकार जाहीर करेल। ह्या महिन्यामध्ये नवीन वरून काहीतरी नवीन प्रोजेक्ट सारखा एखादा प्रोजेक्ट आपल्या जनहितासाठी असेल, हा प्रोजेक्ट लॉन्च होईल याची पण शक्यता आहे। सरकारकडून तुम्हाला काहीतरी उत्तम आहेर असं आपण याला नाव देऊ, उत्तम काहीतरी गोष्टी तुम्हाला मिळतील। आता आपण जाऊया सप्टेंबर महिन्यामध्ये। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पा आपल्याकडे आगमन होतं। हा महिना पितृपक्ष आणि गणपती बाप्पाचं कॉम्बिनेशन असतं। पितृपक्षामध्ये आपण भाज्यांची खूप मोठी तेजी होणार आहे। तुम्हाला व्हाईट गोष्टींना खूप मार्केट होणार आहे। मग त्याच्यामध्ये साखर असेल, साबुदाणा असेल, आपण एक छोट्या मोठ्या गोष्टी घेऊया, व्हाईट गोष्टींना खूप तेजी राहणार आहे। ह्याच मध्ये शेअर मार्केटचे उच्चांक होऊन शेअर मार्केट पटकन खाली येण्याचे पण चान्सेस आहे। गोल्ड म्हणजे सोन्याला जे बाजारभाव असणार आहे ते स्थिर राहणार आहेत, ते वाढणारही नाही आणि कमी होणार नाही। थोडेसे सुनामी सारखे प्रकार, भूस्खलन सारखे प्रकार, भूकंपासारखे प्रकार थोडेसे जाणवणार आहेत। ते पूर्ण इंडियात आपल्याला दिसून येतील। परराष्ट्राकडून आपल्याला काहीतरी त्रास होण्याचा त्या महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये थोडासा 100% आपल्याला त्रास होण्याची संभव आहे। तर ह्या महिन्यामध्ये सगळ्यांनी थोडंसं एक करायची गोष्ट म्हणजे आपला जो विचार आचार जो आहे एकदम स्थिर आणि स्थावर ठेवायचा आहे। काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मार्केटचा अंदाज घेऊन करा। शेतकऱ्यांना बाजारभाव जर काही करायचं असेल तर स्वतःचा विचार करून करा।
कशा कुठले माल हे करायचे असेल तर ते हे करून करा, विचारपूर्वक करा. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपल्याला तो समतोल राखता येईल. आता आपण जाऊया ऑक्टोबर महिन्याकडे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे आनंदाचं वातावरण असतं, दिवाळीचा कल असतो. दिवाळीच्या वातावरणामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तेजीत दिसणार आहेत. तुम्हाला नवीन काहीतरी रोबोट सारखी गोष्ट म्हणा, तुम्हाला पावसासारखी गोष्ट म्हणा, ह्या महिन्यात खूप जास्त पाहायला मिळणार आहे. तांत्रिक पद्धतीने जे परराष्ट्राकडनं आपल्याला नवीन काहीतरी आपल्याकडं तंत्रविज्ञान येणार आहे ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये. आपण असं म्हणूया की नवीन काहीतरी सॉफ्टवेअर असेल, काही पण म्हणजे आपल्याकडे जे तांत्रिक जी गोष्ट आहे, तंत्रज्ञान जी गोष्ट आहे ती आपल्याला नवीन पाहायला मिळणार आहे. अचानक बदल म्हणजे ही गोष्ट आल्यामुळे आपलं खूप चांगलं होतंय, आपल्याला कामं इझी होत आहेत, ह्या सारख्या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. आपण हवामानाचा थोडासा ऑक्टोबर महिन्याचा अंदाज पाहिला तर जुलै पासून जानेवारी महिन्यापर्यंत थोडा थोडा प्रत्येक महिन्यात पाऊस पडणारच आहे. पावसाचं वातावरण हे जानेवारीच्या 1/1/2026 पर्यंत राहणारच आहे. थोडं थोडं ढगाळ वातावरण असू द्या, पाऊस पडण्याचं वातावरण असू द्या, हे सगळं राहणार आहे. आपल्याला परराष्ट्र शत्रू पक्षाकडनं खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये त्रास झाला तरी तो तितक्या प्रमाणात असून तो लगेच निघून पण जाणार आहे. आता राहिला नोव्हेंबरचा प्रश्न. म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीचं पर्व आहे. आनंदी आनंद वातावरणाचा याच्यामध्ये सगळ्यांना त्या महिन्यामध्ये अर्निंग सोर्स चांगला राहील. प्रत्येक राशी वाईज त्या महिन्यामध्ये मीन, मेष आणि कुंभ रास सोडली यांना 7.5 असली तरी ह्या लोकांना सुद्धा तो महिना एकदम अतिशय उत्कृष्ट जाणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या संवेदनात मग याच्यामध्ये काय होणार आहे, शेअर मार्केट उच्चांकात येणार आहे. आपण जे करन्सी असेल, आपल्या करन्सीत थोडेसे चेंजेस होणार आहेत. आर्थिक व्यवस्था थोडीशी चेंज मध्ये जशी आपली वर्षाला अर्थव्यवस्था होते त्या अर्थव्यवस्थेत पण आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. मोठे जे आपले नेते आहेत, आपले मोठे अभिनेते आहेत, नेते आहेत, आपल्या ज्या मोठ्या मोठ्या लोक आहेत त्या लोकांनाही थोडासा ह्या महिन्यामध्ये त्रास होणार आहे. आपले ज्येष्ठ कोणी अभिनेते असतील, नेते असतील, त्यांचे आरोग्य बिघडण्याचा योग नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे. आता जाऊया डिसेंबर महिन्यामध्ये. डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची वस्तूंना महागाई, सोनं थोडंसं तेजीत येणं, शेअर मार्केट तेजीत येणं, ह्या गोष्टींना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. जर परदेशातून आपल्याकडे काय आयात होत असेल तर प्रचंड प्रमाणात त्या गोष्टींना महागाई होणार. आपल्याकडून तिकडे जात असेल तर आपल्या गोष्टींना पण काही कडधान्य असतील, आपले खाद्यपदार्थ असेल, आपल्याकडे सॉफ्टवेअर असतील, ह्या प्रकारात महागात होणार आहे. डिसेंबर महिना हा अत्यंत भारतासाठी एकदम अत्यंत शुभ महिना मानलेला जाणार आहे. तर असं होतं हे जुलै महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंतचं अंदाज की जे आपल्याला हे 6 महिने कसे जाणार आहे आणि याच्यात काही बदल करायचे असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा. आम्ही त्याच्यात नक्कीच सुधार करू. नमस्कार.